तिने करून दिली. आणि ते म्हणाले तुमचे जे पैसे भरलेले आहेत ते पुढे येते. हा ते भरले, तुमचा मीटर फॉल्टी आहे. नंतर पुढे काय झालं, जानेवारीमध्ये तो 12 तारीखला मनुष्य तुमचा येतो. त्याला मी घरी रिटायर आहे का, मी घरीच होतो. त्याला बघितलं, मग बाबा रिडिंग घेतलं त्याने. त्याचा व्हिडिओ केला मी, माझ्याकडे मीटर रिडिंगचा व्हिडिओ पण मी आता आणलाय. 21 युनिट आलं, 293 बरोबर. पुढे पुढे तर सांगतो याच्यात. त्याच्यानंतर फेब्रुवारीला परत रिडिंग करून 92 युनिट आलं. हा त्याच्या 24,389 हे रिडिंग चुकीचं आलं. मला ते रिडिंग बघता आलं, तुमच्या याच्यावरचं त्याच्यावरचं, म्हणजे मीटरवरचं रिडिंग आणि बिलावरचं रिडिंग. मी म्हणतो 24,389 हा आकडा आलाच कुठून? हा आकडा 24,349 आहे रिडिंग, एक गोष्ट. नंतर 22 मार्चला रिडिंग 24,389 आहे. त्याचा फोटो मी काढला आणि या मॅडमकडे आलो. म्हटलं हा आहे असं आहे. तर ते म्हणाले मीटर तुमचा चालू नाही आहे, तो रिव्हर्स फिरतो. तर मला एक गोष्ट सांगा, रिव्हर्स म्हणजे काय? मीटर कसा रिव्हर्स फिरतो? मी आता पण व्हिडिओ तुम्हाला दाखवायला मंडळीला आणलाय. मीटर म्हणजे सरळ फिरतो. रिव्हर्स म्हणजे असा फिरला पाहिजे, तो काय फिरत नाही. मार्च 26 मध्ये परत रिडिंग उपलब्ध नाही, 90 युनिट. बघा, 12/4 ला रिडिंग घेणारा मनुष्य तुमचा आला. मी त्याचा फोटो काढला. 24,404 युनिट आहे. त्याने लिहून घेतलं, ते मी याच्यावर पण लिहून घेतलंय बघा. आता तुमचं ते बिल रिडिंग उपलब्ध नाही म्हणून तर पूर्वकल्पना द्यायला. आणि ऑफिसमध्ये आल्यानंतर हे ते बिल, त्याच्या आतलं बिल उपलब्ध, हे आतला बिल. आता बिल येतं, आता हे बिल येणार सर, हे मागचं बिल येतं रिडिंग लिहून घेतलं. तर माझी एकच विनंती आहे, मीटर माझा चालू आहे. तिथून सांगितलं जातं की तुमचा मीटर बदला. मीटर माझा चालू असताना मी का बदलू? मी वेळेवर पैसे भरतोय का? तिथं कुठेतरी 5,000 रुपये माझे वगैरे दाखवतायत तुमच्याकडे, नाही असं नाही. पण हे एवढी रक्कम परत जाते नाही कारणाशिवाय. दुरुस्त करणे, त्याच्यात मानवी चुकांचा हस्तक्षेप होतो, त्याच्यासाठी हे स्मार्ट मीटर केलेले आहे. आणि 1/6 पासून तर नवीन जे काढलाय राजपत्र गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने काढलेलं आहे. याच्यामध्ये स्मार्ट मीटर हे कंपल्सरी आहे सगळ्यांसाठी. त्याच्यानुसार हे जे तुमचा प्रॉब्लेम येतो ना, त्यासाठी हे स्मार्ट मीटर बसून घेतलं ना, तर मग ते उपलब्ध नाही हा विषय येणार नाही. आणि जे काही तुमचा वापर आहे त्या वापराप्रमाणेच बिल येणार आहे. आणि तुम्हाला तुमच्या मोबाईल ॲपमध्ये त्याचा वापर दिसणार आहे. यासाठी हे मीटर बदलून घ्यावं. तुम्हाला त्याची काही खर्च लागणार नाही. त्याचा कंपनी बसवून देणार आहे. त्याच्यामुळे ते बसून घ्यावं. आणि हे असा हा प्रॉब्लेम तुमचा होणारच नाही ना. जर चालू आहे तर आम्ही का बदलू द्यावा? नाही भरण्याच्या पुढे पुन्हा त्यातला विषय हा सांगतोय. मग हे प्रसिद्ध आहे ना, हे राजपत्रात प्रसिद्ध झालेलं आहे. तर मग मुख्यमंत्री विधानसभेत सांगतात. आता पुढचे आहे का? आमचं बाकीचं काय म्हणणं नाही. आम्हाला हे पुढारपण करतो त्यावेळी आम्हाला माहिती आहे की तुमच्यावरती किती जबाबदारी शासकीय, परंतु ही जी काही उत्तरं दिली जातात, ह्या उत्तराच्या हा कुठला प्रकार झाला की मीटर रिडिंग उपलब्ध नाही, रिडिंग उपलब्ध नाही. पण ते मीटर बाजूच्या मीटरचं रिडिंग उपलब्ध होत आहे. बाजूच्या मीटरचं जर रिडिंग उपलब्ध आहे आणि मग त्या दिवशीची ती कमलेश मांजरेकरांची सेम तक्रार आहे. त्याच्यावर सुद्धा काय झालं नाही. तुमचा मनुष्य मला सांगतो, मी त्याला विचारलं काय, हो 404 आहे ना, म्हणून लिहिलेलं आहे. एक लक्षात घ्या, ती कमलेश मांजरेकरांची पण तीच तक्रार आहे, तीच तक्रार. त्याच्यावरती सुद्धा कोण गेलं नाहीये त्यांच्याकडे. काल फोन होता माझा. मीटर बंद असला असताना नक्कीच मी ओळखून घेतलं असतं. मीटर माझा चालू आहे. चालू म्हणजे आउटडेटेड मीटर आहे साहेब. तो आउटडेटेड चालू आहे, फिरतोय. एक गोष्ट फिरतोय, त्याला महत्व एक महत्वाची गोष्ट, स्मार्ट मीटर बसवणं आणि असली काहीतरी घुसपट सांगून स्मार्ट मीटर बसवणं याच्यामध्ये फरक आहे. आक्षेप तिचा आहे, कार्यपद्धतीवरती आहे. मला ज्या वेळी हे सांगतात, हे बघ तू बिल भरलं नाहीस ना, आता मी त्यांना काही सांगू शकणार नाही, तुला आता तो बसवून घ्यावा लागेल. तू पर्टिक्युलर राह, हे माझं सांगणं असतं. लक्षात घ्या, तिथं मी तुम्हाला कधी फोन करतो मी सांगतो तुम्हाला, एक काम करूया आपण सगळ्यांनी स्मार्ट मीटर बसून घ्या, सहकार्य करा. असं सरळ अपील येऊ देत ना. सांगितलं ना, ह्याच्या संदर्भात मी सांगतोय तेच आहे की जर का तुम्हाला
बिलांबद्दल मीटरबद्दल काही तक्रारी व्हायच्या नको असेल आणि या पद्धतीनं महाराष्ट्र शासनानं हे डिक्लेअर केलेलं आहे की सगळे मीटर हे स्मार्ट करायचे की त्याच्यामध्ये मानवी चुकाला हस्तक्षेप राहणार नाही. आणि हा जर का यांची चांगली बाईंची झाली ती कशाची चूक समजायची, ती कशाची चूक समजायची. स्मार्ट मीटर मध्ये चूक होणार नाही तर मग ती मागची चूक कुठली. त्यांची एक रात्र त्यांचा मुलगा कुटुंब पूर्णपणे अंधारात राहिलं. तुमच्या या स्मार्ट मीटरच्या चुकीमुळे त्याची नुकसान भरपाई कोण देणार. त्यांना काहीतरी दिली पाहिजे, 1 रुपया का असेल पण दिली पाहिजे. मग ती कोण देणार, तुमच्या खिशातनं देणार का डिपार्टमेंट देणार. त्याचं नुकसान भरपाईसाठीची सिस्टीम वेगळी आहे, ते ऑनलाईन म्हणजे या गोष्टीसाठी ग्राहकांनी फक्त झगडत राहायचं. त्याचं कारण की तुमच्याकडे मक्तेदारी आहे वीज पुरवठ्याची. हा त्याच्यातला अर्थ काढायचा का आम्ही, तर तसं सांगा. 15 युनिट जास्ती असतात मान्य माका 10-15 ॲव्हरेज बिल मध्ये काढलात तुम्ही, त्या 2 ॲव्हरेज बिल मध्ये काढलात तर त्याच्यामध्ये 15-20-25 युनिट जास्ती टाकलेली असतात तर माका मान्य. पण एकदम माझ्या आयुष्यात कधी 500 युनिट दिला नाही तर 500 युनिट खयच्या बेसवर केलास या माका त्याचं उत्तर माका उत्तर अपेक्षित असताना तुमच्या अधिकाऱ्यांनी माझ्याशी वाद घातलेलं. माका समाधानकारक, आम्ही तुमचे ग्राहक असल्यामुळे आमका समाधानकारक ह्या उत्तर हवं. आणि नाही देऊचा तर आमका सांगा नाही समाधान उत्तर आमका देऊ शकलो नाही. आम्ही या अरेरावीमध्ये बोलणार आमका मान्य नाही. माका 500 युनिट तुम्ही कुठल्या बेसवर कसा काढणार देऊचा. सगळं ऍक्ट बघलं, सगळं वाचलं, त्याची टिप्पणी काढलं, त्याच्यात खयच्याही ॲव्हरेज बिला व्यतिरिक्त 10% ॲव्हरेज बिल एक्स्ट्रा काढू शकतात असं त्याच्यामध्ये क्लॉज असतो. या सगळा माझ्याकडे तर कोर्टात मी सादर करतोय, त्याच्यामुळे प्रश्न नाही. पण ह्या असताना माझा 500 युनिटचा कसा दिला ठरला तर वीज कट करताना मग त्या माणसानं करायचा का. त्याच्याकडे 7,000 रुपये ना, माझी परिस्थिती आहे मी 7,000 बरी, पण दुसरं सर्वसामान्य गरीब माणसं तर काय आला. ऊर्जा मित्र समितीची या वर्षातली ही 3री बैठक आज संपन्न झाली. पण महाराष्ट्र ग्राहक पंचायत म्हणून आम्हाला आता असं वाटू लागलेलं आहे की हा जो संवादाचा सेतू ग्राहक पंचायतीच्या माध्यमातून वीज ग्राहक आणि वीज वितरण कंपनी यांच्यामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न किंवा त्याच्या मागे जो हेतू होता त्या हेतूलाच कुठंतरी कंपनीकडनं हरताळ फासण्याचा प्रयत्न होतो आहे असं आम्हाला आत्ता वाटू लागलेलं आहे. कारण सातत्याने मागणी करून सुद्धा या बैठकीला शहर अभियंता जाणून बुजून गैरहजर राहतात आणि सर्वाधिक तक्रारी या शहर अभियंत्यांच्या कार्यपद्धतीबद्दल आहे आणि त्यावेळी उत्तरं द्यायला ते उपस्थित नसतात. आणि त्यातून आज आम्हाला असं सांगण्यात आलं की शहर अभियंता मयेकर हे एका विशेष बैठकीसाठी म्हणून कुडाळला गेलेले आहे. आपल्या माध्यमातनं मी वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना एक सांगू इच्छितो, आम्ही अधिकृतरित्या पत्र देतच आहोत, परंतु 3रा बुधवार, प्रत्येक महिन्याचा 3रा बुधवार हा ऊर्जा मित्र समितीच्या बैठकांसाठी म्हणून राखीव ठेवल्याचं अधिकृतरित्या आम्हाला कंपनीने कळवलेलं आहे. त्यामुळे त्या कालावधीमध्ये सकाळी 11 ते साधारणतः 1 वाजणे या 3ऱ्या बुधवारी कुठल्याही बैठका ठेवू नयेत. अधिकाऱ्यांना कारणं देण्याची संधी, कारणं पुढे करण्याची संधी उपलब्ध करून देऊ नये. दुसरी महत्त्वाची गोष्ट की आज ज्या पद्धतीनं या स्मार्ट मीटरच्या सक्तीचा प्रयत्न हा ग्राहकांवरती केला जातो आहे, लादला जातो आहे, आजच्या बैठकीमध्ये सर्वाधिक तक्रारी या त्याबाबतच्या होत्या आणि त्याच्या संदर्भातला कोणताही समाधानकारक खुलासा किंवा उत्तर हे विभागीय अधिकारी देऊ शकलेले नाही आहेत, अभियंता देऊ शकलेले नाही आहेत. ही अत्यंत खेदाने नमूद करावे लागत आहे. आणखी काही ग्राहकांच्या ज्या काही तक्रारी होत्या की ज्या मागच्या 2 बैठकांमधून पुन्हा या बैठकांमध्ये चर्चेला आल्या, म्हणजे या
बैठकांच्या माध्यमातून संवादाद्वारे समस्यांचं निराकरण व्हावं, हा जो काही हेतू आहे तो हेतूच कुठंतरी बाधित होत आहे. पुन्हा एकदा माझी महावितरणच्या सगळ्या अधिकाऱ्यांना विनंती आहे की कृपा करून असं करू नका. ग्राहक आणखीन कंपनी यांच्यामधला संवादाचा जो सेतू उभारण्याचा हा प्रयत्न ग्राहक पंचायतीचा आहे त्याला हरताळ फासू नका, नाहीतर गंभीर परिणाम होतील एवढंच आज मी सांगतो.